मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरामध्ये युवकांशी संवाद साधणार आहे। त्यामध्ये जेनजी अल्फा आणि युवक जे आहेत त्यांचा मोठा सहभाग राहणार आहे। जवळपास 30,000 युवक जे आहे यामध्ये सहभागी होणार असल्याचं पुढे येत आहे। मंथन फॉर युवा हा कार्यक्रमाचं गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज त्याचा समारोप जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर तयारी आपण बघू शकतो की भव्य दिव्य अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठा असा स्टेज या ठिकाणी सजविण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे रॅम्प जर आपण बघितला तर या रॅम्पवरून मुख्यमंत्री या ठिकाणी युवकांना संबोधित करणार आहे, युवकांशी संवाद साधणार आहे। त्यासाठी मोठा रॅम्पसुद्धा नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर बनवण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर युवकांना बसण्याची व्यवस्था आणि या ठिकाणी सगळी व्यवस्था जी आहे ती भव्य दिव्य अशी करण्यात आलेली आहे। दुसरं जर आपण बघितलं तर हजारो जे ढोल ताशा वादक आहे, आपण समोर बघू शकतो ढोल ताशा पथकं जे आहे ती या ठिकाणी दाखल होऊन राहिलेली आहे आणि हे ढोल ताशाचं वादन जे आहे सामूहिक वादन या ठिकाणी केलं जाणार आहे, ज्याचा एक विश्व विक्रम जो आहे तो सुद्धा या ठिकाणी केला जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींनी काल पुण्यामध्ये ज्याप्रमाणे युवकांशी संवाद साधला त्यानंतर आता मुख्यमंत्रीसुद्धा युवकांशी संवाद साधत असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। एकंदर जर बघितलं तर केंद्र सरकारने सुद्धा युवकांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून जे कार्यक्रम आहे ते आखलेले आहे आणि त्याचाच एक भाग याला म्हणता येईल की नागपुरामध्ये मुख्यमंत्री स्वतः या युवकांशी संवाद साधणार आहे। जवळपास 30,000 युवक जे आहे ते यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्याचं भव्य दिव्य असं आयोजन नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर करण्यात आलेलं आहे। साधारणतः 11 वाजताच्या दरम्यान मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होतील आणि या ठिकाणी युवकांशी संवाद साधणार आहे। त्यामध्ये जेनजी असेल किंवा अल्फा असेल, युवक असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे युवक असेल, त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधला जाणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।